नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्याभारती पुणे यूट्यूब चॅनेल 7 प्रकाश वाघ -YouTube यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग क ग्रुप सी पूर्व परीक्षा 2026 च्या 8 विषयांची तयारी आम्ही मोफत करत आहोत आणि यासाठी सर्व व्हिडिओ नोट्स या यूट्यूब चॅनेलवर आधारित आहे. आजचा विषय आहे दिनदर्शिकेवरील प्रश्न आणि सोप्या युक्त्या. म्हणजे काही सूत्र आणि युक्त्या वापरून कॅलेंडर किंवा दिनदर्शिकेवरील कोणताही प्रश्न 1 मिनिटाच्या आत तुम्ही सोडवू शकता. नवीन अभ्यास प्रणालीनुसार आपली बुद्धिमत्ता चाचणी विषयाची तयारी तपासण्याची ही संधी आहे. तर कृपया या संधीचा लाभ घ्या. दिनदर्शिका आणि कॅलेंडर या विषयावरील प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितले की अवघड जाते सोडवायला, पण दिनदर्शिकेवरील प्रश्न हे अतिशय सोपे असतात. कारण दिनदर्शिका ही गणितीय आणि ॲस्ट्रॉनॉमी यांच्या संयोगाने तयार केली जाते. त्यामुळे त्यासाठी विशिष्ट सूत्र आहे आणि काही सोप्या युक्त्या आहे. या सर्व युक्त्या आणि सूत्र वापरून आम्ही हा चार्ट तयार केलेला आहे. हा चार्ट आपण जर पाठ करून ठेवला तर दिनदर्शिकेवरील कोणताही प्रश्न आपल्याला सहज सोडवता येईल. आता आपण इथं प्रत्येक चार्टच्या प्रत्येक क्लुप्त्यांमध्ये किंवा ट्रिक्समध्ये जाणार नाही, कारण पुढील स्लाइड्समध्ये आपण याचा वापर बघणार आहोत. त्याच वेळेला आपण सूत्र व सोप्या युक्त्या बघूया. चला तर सुरुवात करूया. कालमापन म्हणजे दिनदर्शिका. आता नेहमी येणारा प्रश्न म्हणजे कोणत्याही वर्षातील कोणत्याही तारखेचा वार काढणे. आता एक पद्धत आहे जी सूत्रानुसार आहे, ती सूत्र 1 पद्धत 1 बघूया. यातली पहिली पायरी आहे सांकेतिक अंक लक्षात ठेवा. म्हणजे 1900 ते 1999 आणि 2000 ते 2099 पर्यंत प्रत्येक महिन्याला एक सांकेतिक अंक दिलाय, तो लक्षात ठेवा. मग खाली जो तक्ता दिलाय त्यात 2 शतक दाखवलेले. पहिल्या ओळीत 1900 ते 1999 दाखवले आणि 12 महिन्याचे सांकेतिक कोड दिलेले. जसं तर 144025036146. तसंच दुसऱ्या शतकासाठी म्हणजे 2000 ते 2099 पर्यंत सुद्धा सांकेतिक अंक दिलेले आहेत. हे सांकेतिक अंक आपण लक्षात ठेवा. मग सूत्र काय आहे? कोणत्याही वर्षातील कोणत्याही तारखेचा वार काढायचा. सूत्र सोपं आहे. वार बरोबर दिलेली तारीख, म्हणजे जी तारीख दिलेली आहे ती दिलेली तारीख घ्यायची. त्यामध्ये या तक्त्यावरून सांकेतिक अंक मिळवायचा. त्यात परत सनदर्शक संख्येचे शेवटचे 2 अंक मिळवायचे. नाव सनदर्शक संख्या म्हणजे ते 1998 असू शकते किंवा 2012 असू शकते. 1998 असेल तर शेवटचे 2 अंक 98, 2012 असेल तर शेवटचे 2 अंक 12. म्हणजे दिलेली तारीख प्लस सांकेतिक अंक प्लस सनदर्शक संख्येचे शेवटचे 2 अंक प्लस सनदर्शक संख्येचे शेवटचे 2 अंक भागिले 4. येथे पूर्ण भागाकार करावा आणि या 4 संख्येच्या बेरजेला 7 ने भागायचं आणि येणारी बाकी लक्षात ठेवायची आणि मग येणाऱ्या व्याख्येवरून वार ओळखायचा. बाकी 1 असेल तर रविवार, बाकी 2 असेल तर सोमवार, बाकी 3 असेल तर मंगळवार, 4 असेल तर बुधवार, 5 असेल तर गुरुवार, 6 असेल तर शुक्रवार, 0 असेल तर शनिवार. हे सांकेतिक आणि सूत्र वापरून आपण 1900 ते 2099 पर्यंतच्या कोणत्याही तारखेचा वार काढू शकतो. अतिशय सोपी पद्धत आहे. आता कोणत्याही वर्षातील कोणत्याही तारखेचा वार काढायचा आपण सूत्र बघितलं. उदाहरण घेऊ. 15 ऑगस्ट 1947 ला कोणता वार होता? मग सूत्र काय आहे? वार बरोबर दिलेली तारीख. आता दिलेली तारीख इथं किती आहे? 15 ऑगस्ट आहे, म्हणून 15 घ्यायचं. सांकेतिक अंक, ऑगस्टचा सांकेतिक अंक तक्त्यावरून 3 येतो, म्हणजे तो सांकेतिक अंक 3 त्यात मिळवायचा. त्यानंतर सनदर्शक संख्येचे शेवटचे 2 अंक, म्हणजे इथं 1947 आहे, त्याचे शेवटचे 2 अंक 47 त्याचे ऍड करायचे. त्यामध्ये
शेवटचे जे दोन अंक आहे 47 त्याला 4 ने भागायचं. आता 4 ने 47 ला भागितलं तर 11 चोक 44. पूर्ण भाग जो जातो तो घ्यायचा. तो पूर्ण भाग 11 इथं घेतला. त्या चारही संख्येची बेरीज करायची. 15 अधिक 3 अधिक 47 अधिक 11 एकूण बेरीज येते 76. या 76 ला 7 ने भागायचं. 76 भागिले 7, 7 10 70, बाकी 6. बाकी 1 असेल तर रविवार, 2 असेल तर सोमवार. इथं बाकी 6 आहे म्हणून शुक्रवार. बाकी 6 म्हणून शुक्रवार होता. 15 ऑगस्ट 1947 ला शुक्रवार होता. अजून एक उदाहरण घेऊ. 26 जानेवारी 1950 ला कोणता वार होता? सूत्र आपल्याला माहित आहे. दिलेली तारीख 26 जानेवारी आहे म्हणून 26 घेतला. जानेवारीचा सांकेतिक अंक 1 आहे म्हणून 1 घेतला. 26 मध्ये 1 मिळवला. 1950 आहे म्हणून 50 हे शेवटचे दोन अंक घेतले. चौथा संदर्शक संख्येच्या शेवटच्या दोन अंकाला 4 ने भागायचं. इथं 1950 आहे म्हणून 50 ला 4 ने भागितलं तर 12 चोक 48 पूर्ण येतो. तो पूर्ण भागाकार घ्यायचा आणि ऍड करायचा 12. म्हणजे 26 अधिक 1 अधिक 50 अधिक 12 या सर्वांची बेरीज येते 89. आणि या बेरजेला मग 7 ने भागायचं. 89 ला जर 7 ने भागितलं तर 12 7 84, बाकी उरते 5. बाकी 5 असेल तर कोणता वार येईल? तर आपल्याला माहित आहे बाकी 1 असेल तर रविवार, 2 असेल तर सोमवार. इथं बाकी 5 आहे म्हणून 5 गुरुवार हे बरोबर उत्तर आहे. म्हणून 26 जानेवारी 1950 ला गुरुवार होता. कोणत्याही वर्षातील कोणत्याही तारखेचा वार काढण्याची दुसरी पद्धत आहे, ज्याला ऑड डे मेथड किंवा विषम दिवस पद्धत म्हणतात. आता आपण 15 ऑगस्ट 1947 ला कोणता वार होता हे पहिल्या पद्धतीने काढलं. या पद्धतीत विषम दिवस पद्धतीत 6 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे शतकामधलं. शतक कोणतं? 1900 शतक. शतकामधील ऑड डेज शोधा. आता शतक म्हणजे कोणते? 1900 ते आपल्याला 1999 या शतकासाठी सेंचुरी कोड आहे 0 ऑड डेज. ओके. स्टेप 2 मध्ये वर्ष 1947 मध्ये पूर्ण वर्षाचे ऑड डेज काढायचे. मग त्यासाठी 1947 पूर्वीचे पूर्ण वर्ष किती आहे? 46. 1901 ते 1946 यामध्ये 35 सामान्य वर्ष होती आणि 11 लीप वर्ष होती. तर जे सामान्य वर्ष आहे त्याला 1 ने गुणायचं आणि त्यामध्ये जे लीप वर्ष आहे त्याला 2 ने गुणायचं आणि दोघांची बेरीज करायची. म्हणजे 35 गुणिले 1 प्लस 11 गुणिले 2, 35 अधिक 12, 35 अधिक 22 म्हणजे 57. 57 ला मग 7 ने भागायचं. 7 8 56, बाकी 1. म्हणजे इथं शतकातली ऑड डेज 0 आली आणि वर्षातले ऑड डेज बाकी 1 आली. आता तिसरी स्टेप 15 ऑगस्ट 47 पर्यंतचे ऑड डे काढा. कारण जानेवारीत सुरू होतो. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै पर्यंतचे दिवस काढून घ्यायचे आणि प्रत्येक दिवसाला ऑड डे जे आहेत ते टेबल मध्ये दिलेले असतात. जानेवारी 3 आहे, फेब्रुवारी 0 आहे, मार्चला 3 आहे, एप्रिलला 2 आहे. हा टेबल सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. त्या ऑड डे ची संख्या जर यांची बेरीज केली तर ती येते 16. मग 16 ला परत 7 ने भागायचं. 7 दुने 14, बाकी 2. म्हणजे महिन्यातले ऑड डेज आहे 2. आपण सेंचुरीतले ऑड डे काढले, वर्षातले ऑड डे काढले, मंथचे ऑड डे काढले. या 3 स्टेप झाल्या. आता पुढचा 3 स्टेप पुढील. आता महिन्याचे ऑड दिवस काढूया. ऑगस्ट महिन्याचे ऑड दिवस तारीख किती आहे? 15 ऑगस्ट. मग 15 ला 7 ने भागायचं. 7 दुने 14 म्हणजे बाकी आहे. म्हणजे महिन्याचे ऑड डेज आहेत 1. मग सेंचुरी पासून ते महिन्यातल्या ऑड डे पर्यंतच्या सर्व ऑडची बेरीज करायची. सेंचुरीचा 1 ऑड डे आहे, इयरचा 0 आहे, मंथचा 2 आहे, डेचा 1 आहे आणि लीप इयर साठी 1 ऍड करायचा आणि या सर्वांची बेरीज करायची.
तर या सर्वांची बेरीज येते 2 आणि 1 3 1 4 1 5 म्हणून एकूण 5 ऑड डे आहे. आणि या पद्धतीसाठी सेपरेट टेबल आहे. ऑड डे 0 असेल तर वार कोणता, ऑड डे 0 असेल तर वार रविवार, आणि ऑड डे 5 असेल तर शुक्रवार. इथं ऑड डे 5 आहे म्हणून 15 ऑगस्ट 1947 रोजी शुक्रवार होता. आता विनंती आहे की कृपया ही पद्धत 2 वापरू नका, कारण यामध्ये 6 स्टेप्स आहे, त्यामुळे चुकी होण्याची शक्यता आहे. पद्धत 1 मधले सूत्र अतिशय सोपं आहे आणि तो टेबलही लक्षात ठेवणं सोपं आहे. म्हणून कृपया जरी पद्धत 2 ऑड डे आउट स्ट्रक्चर्ड असली तरी पहिली पद्धत वापरणं सोयीचं ठरेल. आपण कोणत्याही वर्षातील कोणत्याही तारखेचा वार काढणं बघितली, 2 पद्धत बघितल्या, सूत्र वापरून आणि दुसरे विषम दिवस पद्धत वापरून. पद्धत 1 मध्ये सूत्र लक्षात ठेवायचं आहे आणि सांकेतिक क्रमांक लक्षात ठेवायचा आहे, त्यामुळे चूक होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच आहे. पद्धत 2 मध्ये आपल्याला 6 पायऱ्या कराव्या लागतात. प्रथम वर्ष काढा, नंतर ते सामान्य वर्ष आहे का लीप वर्ष आहे काढा, त्यानंतर महिने आणि दिवस काढा, शेवटी लीप वर्षासाठी आलेल्या भागात 1 मिळवा. त्यामुळे या पद्धतीत चूक होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की कोणत्याही वर्षातील कोणत्याही तारखेचा वार काढण्यासाठी पद्धत व एक सूत्र व सांकेतिक क्रमांक ही सोपी पद्धत आहे. पहिली पद्धत सोपी असल्यामुळे ती वापरली तर चूक होण्याची शक्यता जवळजवळ नाही. त्यामुळे पद्धत 2 विषम दिवस पद्धत किंवा ऑड डेज मेथड ही केवळ आपल्याला माहितीसाठी दिलेली आहे, परंतु अपेक्षा आहे की आपण सूत्र म्हणजे पद्धत 1 वापरून ही उदाहरणं सोडवावी. अजून एक उदाहरण घेऊया. कोणत्याही वर्षातील कोणत्याही तारखेचा वार काढणे. 27 जुलै 2015 ला भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांचे निधन झाले. त्या दिवशी वार कोणता होता? इथं दिलं काय आहे, 27 तारीख आहे जुलैची आणि 2015 वर्ष आहे. सूत्र काय आहे आपलं पद्धत 1 नुसार? वार बरोबर दिलेली तारीख काय आहे 27. सांकेतिक अंक काय आहे टेबल बघायचा. जुलैचा सांकेतिक अंक आहे 6 आणि त्यानंतर सनदर्शक संख्येचे शेवटचे 2 संख्या 2015 आहे, शेवटचे 2 संख्या 15 ते 15 मिळवायचे आणि त्यामध्ये शेवटच्या 2 संख्येला 15 ला 4 ने भागायचं. 4 त्रिक 12, 3 पूर्ण भाग जातो ते 3 त्या मिळवायचे. म्हणजे 27 अधिक 6 अधिक 15 अधिक 3 यांची बेरीज येते 51 आणि 51 ला 7 ने भागायचं. 7 7 49 म्हणजे बाकी किती राहिली 2. येणाऱ्या बाकीहून वार ओळखावा. आता पद्धत 1 मध्ये बाकी 1 असेल तर रविवार, बाकी 2 असेल तर सोमवार, म्हणून इथं 2 बाकी येत असल्यामुळे 27 जुलै 2015 रोजी सोमवार वार होता. आता पद्धत 1 मध्ये 1900 ते 1999 आणि 2000 ते 2099 पर्यंत वार काढण्यासाठी सांकेतिक क्रमांक आणि बाकीवरून वार कसे काढायचे हे टेबल दिलेले आहे. आपल्याला सांकेतिक अंकाचा टेबल आणि बाकीवरून वार क्रम आपल्याला पद्धत 1 साठी पाठ करावे लागतील, पण ते अवघड नाहीये. पण जर एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेत मागील शतकांमध्ये म्हणजे शतक 1000 ते शतक 1900 किंवा पुढील शतक 2500 ते 2500च्या पुढे प्रश्न विचारला तर तुम्ही काय कराल? महत्वाचा प्रश्न आहे. आता यात एक सोपं उदाहरण आहे. कोणतेही शतक विचारले तरी पद्धत 1 नुसार 19व्या शतकातली वार काढायचे आणि विचारलेले शतक आणि 1900 शतक यामधला फरक काढायचा. उदाहरण, 14व्या शतकातील वार विचारला असेल तर शतकातील फरक काढा. आपला बेस आहे 1900. 19वे शतक मधून 14वं शतक वजा केलं तर येतं 5. आपण 19व्या शतकातील जो वार मिळणार आहे त्या वाराला आपल्याला 14व्या शतकासाठी 5 ने पुढे मोजावे लागेल. त्यामुळे आपल्याला 14व्या शतकातील वार मिळेल. तसंच जर 25व्या शतकातील वार विचारला
तर शतकातील फरक आहे 25 वजा 1900 हा बेस आहे. 25 वजा 1900 6. परंतु आपण पुढच्या शतकातलं बघतोय तर 1900 मध्ये येणारा जो वार आहे त्या वाराला मागे 6 ने मोजायचं. सर अलीकडचं शतक असेल तर पुढे 5 ने मोजायचं आणि पुढचं शतक असेल तर मागे 6 ने मोजायचं. म्हणजे सूत्र काय आहे, जर 1900 आणि 2000 सिरीज सोडून वार काढायला विचारलं, मागच्या शतकासाठी पुढचे वार मोजावे आणि पुढील शतकासाठी मागचे वार मोजावे. कृपया लक्षात ठेवा. एक मागील शतकातील उदाहरण घेऊया. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 ला झाला, तर त्या दिवशी कोणता वार होता? आपण ठरवलेलं आहे पद्धत एकच वापरायची, पद्धत नंबर 1. कारण पद्धत 2 मध्ये 6 स्टेप्स आहे आणि त्यामध्ये चुका होण्याची शक्यता असते. पहिल्या एक मधलं सूत्र माहिती आहे आपल्याला. दिलेली तारीख काय आहे? 14 मे 1657. एक लक्षात ठेवा, पद्धत 1 मध्ये आधीचे शतक दिले किंवा नंतरचे शतक दिले तरी आपण जे काढतो तो 1900 शतक हा बेस धरून वार काढतो आणि मग त्याला मागच्या किंवा पुढच्या शतकामध्ये ऍडजस्ट करतो. आता जर आपण असं धरलं सूत्रानुसार, वार बरोबर दिलेली तारीख काय आहे? 14. मे महिन्याचा सांकेतिक अंक काय आहे? 2. संदर्शक संख्येचे शेवटचे अंक काय आहे? 1657 मध्ये 57. संदर्शक शेवटच्या अंकाला 4 ने भागितलं, 57 ला 4 ने भागितलं, 14 चोक 56. मग या चौघांची बेरीज करायची. 14 आणि 2 16 अधिक 57 अधिक 4 एकूण आली 77. 77 ला 7 ने भागायचं, 11 7 77, बाकी 0. म्हणजे 1900 शतक हा जर बेस धरला तर वार शनिवार येतो. परंतु आपल्याला काढायला सांगितलेला आहे वार 1657 मधला. मग 19व्या शतकातला आणि 16व्या शतकातला डिफरन्स घ्यायचा. 19 - 16 बरोबर 3. आपण नियम पाहिला आहे, मागच्या शतकासाठी पुढचे वार मोजावं लागतात. आता 19व्या शतकानुसार वार आला आहे शनिवार, त्यानंतरचे 3 वार म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार. म्हणजे 14 मे 1657 ला सोमवार होता. आणखी नेहमी येणारा प्रश्न म्हणजे दिलेल्या महिन्याचा पहिला रविवार काढणे. आता इथं उदाहरण दिलंय, नोव्हेंबर 2014 चा पहिला रविवार कोणत्या तारखेला होता? मग सूत्र आहे तारीख प्लस मंथ कोड प्लस इयर कोड प्लस सेंचुरी कोड. आता 2014 दिलंय, नोव्हेंबर 2014, आणि डेट काय सांगितलेली आहे? 1. मंथ कोड काय आहे? नोव्हेंबरचा 3. इयर कोड काय आहे? इयर कोड कसा काढायचा? शेवटचे 2 अंक घ्यायचे 14 प्लस त्या 14 ला 4 ने भागायचं आणि त्याचा पूर्ण भागाकार घ्यायचा. म्हणजे 14 भागिले 4, 4 त्रिक 12, 14 अधिक 3 इक्वल टू 17. आणि 2000 ते 2099 ला सेंचुरी कोड म्हणजे शतकाचा कोड आपल्या टेबलवरून काय आहे? 6. म्हणजे आपण तारीख, मंथ कोड, इयर कोड, सेंचुरी कोड यांची बेरीज करायची. आता तारीख आहे 1, मंथ कोड 3, इयर कोड आपण काढला तो 17 आणि सेंचुरी कोड 6. या सगळ्यांची बेरीज केली तर 27 येते. 27 ला 7 ने भागायचं. 7 ने भागितल्यावर 7 त्रिक 21, बाकी 6. बाकी 1 असेल तर वार सोमवार, 2 असेल तर मंगळवार, 3 असेल तर बुधवार. आता आपली बाकी आली आहे 6. म्हणजे 6 ला शनिवार होता. म्हणजे 1 नोव्हेंबरला शनिवार होता. तर मग रविवार कधी असेल? रविवार 2 नोव्हेंबरला असेल. म्हणून 2 नोव्हेंबर 2014 ला पहिला रविवार होता.
आता परत एक उदाहरण बघूया. दिलेल्या महिन्याचा पहिला रविवार काढ. एक लक्षात ठेवा, आपण हे करताना कोण त्या महिन्याचा पहिल्या तारखेचा वार काढतो आणि त्यावरून मग पहिला रविवार कधी येईल ते ठरवतो. सूत्र माहीतच आहे. वाय बरोबर तारीख प्लस मंथ कोड प्लस इयर कोड प्लस सेंचुरी कोड. आता आपल्याला सांगितलंय जानेवारी 2026 मध्ये पहिला रविवार कोणत्या तारखेला येईल. जानेवारी महिना आहे, वर्ष 2026 आहे. तर 2026 हे 2000 ते 2099 मध्ये येतंय, म्हणून त्याचा सेंचुरी कोड आहे 6 टेबलावरून. दुसरं इयर कोड काढायचा, वर्ष 26 आहे, तर आपल्याला सूत्र माहित आहे इक्वल टू 26 अधिक 26 भागिले 4, 4 सक 24 म्हणजे 26 अधिक 6 32 म्हणजे इयर कोड आला 32. मग मंथ कोड सामान्य वर्ष आहे 2026, म्हणून मंथ कोड 0, लीप असलं तर 1 येतं. मग 1 जानेवारीचा वार शोधूया, यांची बेरीज करूया. मग 1 अधिक 0 अधिक 4 अधिक 6 इक्वल टू 11. 11ला 7 ने भागा, 7 ने भागितल्यावर बाकी 4, बाकी 4 म्हणून 1 जानेवारी 2026 ला गुरुवार होता. मग 1 जानेवारी 2026 ला जर गुरुवार होता तर पहिला रविवार कधी येईल? 2 ला मग शुक्रवार, 3 ला शनिवार, म्हणजे 4 तारखेला रविवार येईल. म्हणजे रविवार 4 जानेवारी 2026 चा पहिला रविवार असेल. आता पुढचं उदाहरण बघूया. दिलेल्या महिन्याचा पहिला रविवार काढणे. जुलै 2025 ला पहिला रविवार कोणत्या तारखेला होता? परत तोच फॉर्म्युला, सेंचुरी कोड काढून घ्यायचा. 2000 ते 2099 मध्ये येतो 2025, म्हणून सेंचुरी कोड झाला 6. इयर कोड कसा काढायचा आपल्याला माहित आहे. 2025 मधले शेवटचे 2 अंक घ्यायचे, त्याच्यामध्ये त्याच शेवटच्या 2 अंकाला 4 ने गुणून पूर्ण भागाकार घ्यायचा, म्हणजे 25 अधिक 25 भागिले 4 म्हणजे 25 अधिक 6 इक्वल टू 31. 31 ला 7 ने भागायचं, 7 चोक 28, बाकी उरले 3 म्हणजे इयर कोड झाला 3. मग मंथ कोड काढायचा. महिना जुलै आहे, टेबलावरून जुलैचा मंथ कोड आहे 5 आणि तारीख आहे 1 जुलै 2025. सगळ्यांची बेरीज करायची. 1 अधिक 5 अधिक 3 अधिक 6 एकूण 15. 15 ला 7 ने भागायचं, 7 दुने 14, बाकी उरली 1. 1 बाकी असले तर आपल्या टेबलाहून येतो सोमवार. 1 ला जर सोमवार असेल तर रविवार 7 तारखेला येईल, म्हणजे जुलै 2025 चा पहिला रविवार 7 तारखेला असतो. याच लॉजिक प्रमाणे तुम्ही पहिला सोमवार, पहिला मंगळवार, पहिला बुधवार, पहिला गुरुवार, शुक्रवार, शनिवार काढू शकता. पण एक लक्षात ठेवा, आपल्याला हे वार काढताना जी मेथड दिली आहे त्यात आपण महिन्याच्या पहिल्या तारखेचा वार काढतो आणि नंतर त्यावरून पहिला रविवार किंवा इतर विचारलेला वार काढायचा असतो. आता काही परीक्षांमध्ये ना अतिशय सोपा प्रश्न विचारला असतो. एखादा महिना दिलेला असतो आणि म्हणतात सांकेतिक कोड काढा. आता त्यासाठी एक सोपं सूत्र आहे. प्रत्येक महिन्याचा सांकेतिक कोड जर काढायचा असेल तर 7 मधून पहिल्या रविवारची तारीख वजा करायची. जुलै 2025 महिन्यात जर रविवारी पहिल्या रविवारी 5 तारीख असेल तर जुलै 2025 चा सांकेतिक अंक किती? म्हणजे अशा प्रश्नांमध्ये पहिल्या रविवारची तारीख दिलेली असते, इथं दिलेली आहे 5. मग आपला फॉर्म्युला आहे जुलै महिन्याचा सांकेतिक अंक बरोबर 7 वजा पहिल्या रविवारची तारीख, ती आहे 5. 7 वजा 5 म्हणजे 2, म्हणजे जुलै 2025 चा सांकेतिक अंक 2 आहे. कृपया हे लक्षात ठेवा, सांकेतिक अंक काढण्यावरही प्रश्न येऊ शकतात. आता एका वर्षातील वार शोधणे, म्हणजे सांकेतिक पद्धतीने एकाच वर्षातील कोणत्याही महिन्याच्या तारखेचा वार काढणे. लक्षात ठेवा, वार बरोबर दिलेली तारीख अधिक सांकेतिक अंक भागिले 7.
आणि बाकी काढायची आणि बाकीवरून जो टेबल दिला आहे त्या टेबल प्रमाणे आपल्याला वार मिळतो. आता आपल्याला जर विचारलं 19 नोव्हेंबर 2014 रोजी कोणता वार होता, दिलेली तारीख आपल्याला काय आहे 19 नोव्हेंबरचा सांकेतिक अंक काढा. सांकेतिक अंक कसा काढायचा आपण बघितलेलं आहे. नोव्हेंबरचा सांकेतिक अंक येतो 5, म्हणजे 19 अधिक 5, 19 अधिक 5 24, 24 भागिले 7, 7 त्रिक 21, बाकी 3, 3 बाकी असेल तर बुधवार. म्हणजेच 19 नोव्हेंबर 2024 रोजी बुधवार होता. आता सांकेतिक पद्धतीने एकाच वर्षातील कोणत्याही महिन्याच्या तारखेचा वार काढणं, जे आपण आधीच्या स्लाइड मध्ये बघितलं तसं वार बरोबर दिलेली तारीख अधिक सांकेतिक अंक भागिले 7 आणि येणाऱ्या बाकीवरून वार शोधायचा. आता आपल्याला दिलेलं आहे 20 मार्च 2026. तारीख काय दिलेली आहे 20 मार्च, सांकेतिक अंक 6 आहे. 6 कसा काढला, मार्च 2026 चा सांकेतिक अंक आपण सूत्र पाहिलंय 7 वजा पहिला संडे 1 तारखेला होता, म्हणजे 7 वजा 1 6, म्हणजे सांकेतिक अंक मार्चचा 6 झाला. म्हणजे 20 अधिक 6 भागिले 7 बरोबर 26 भागिले 7, 7 त्रिक 21, बाकी 5 तर टेबलानुसार शुक्रवार, म्हणजे 20 मार्च 2026 ला शुक्रवार होतो. आता ही युक्ती आहे. जर तुम्हाला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचा वार काढायला लागला तर त्यावर एक सोपी युक्ती आहे. 15 ऑगस्टला जो वार असतो, वर्ष कोणतंही असू द्या, त्याच्यानंतर 2 दिवसांनी येणारा हा वार हा त्या वर्षीच्या 26 जानेवारीचा वार असतो. हे नॉन लीप इयर साठी, लीप वर्षासाठी नाही. आता 15 ऑगस्ट 2015 ला शनिवार आहे, तर त्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन कधी? आता 2015 ला 4 ने भाग जात नाही, 100 ने भाग जात नाही, म्हणून हे नॉन लीप वर्ष आहे, लीप वर्ष नाही आहे. मग 15 ऑगस्टला जर शनिवार आहे तर त्या वर्षीच्या 26 जानेवारीचा वार 2 दिवसांनी पुढे असतो. 2 दिवसांनी पुढे म्हणजे शनिवार नंतरच्या 2 दिवसांनी पुढे म्हणजे रविवार आणि सोमवार, म्हणजे त्या वर्षी 26 जानेवारीला सोमवार असेल. आता आपण आधीच्या स्लाइड मध्ये नॉन लीप वर्षासाठी पाहिलं की 15 ऑगस्टचा वार आहे, त्याच्यात 2 वार पुढे 26 जानेवारीचा वार राहतो. आता लीप वर्षासाठी पाहिजे, लीप वर्ष म्हणजे ज्याला 4 ने भाग जातो. उदाहरण आहे 15 ऑगस्ट 2016 ला सोमवार आहे, तर त्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन कधी? तर 2016 ला 4 ने भाग जातो, म्हणजे हे लीप वर्ष आहे. तर लीप वर्षामध्ये 15 ऑगस्टला जो वार असतो त्याच्यानंतर लगतचा जो वार असतो तो वार त्या वर्षीचा 26 जानेवारीचा वार असतो. आता इथं 15 ऑगस्ट 2016 ला सोमवार आहे, सोमवार नंतर लगतचा येणारा वार कोणता? मंगळवार. म्हणजे जर लीप इयर असेल तर 15 ऑगस्टला जर सोमवार असेल तर 26 जानेवारीला लीप वर्षामध्ये लगतचा वार मंगळवार येतो. आणि नॉन लीप इयर असेल तर मात्र 2 वार पुढे येतो. अजून एक सोपा नियम, लीप वर्षात वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच वाराने त्या वर्षाचा शेवट होतो. लीप वर्षामध्ये 1 जानेवारी 2016 ला बुधवार आहे, तर 31 डिसेंबर 2016 ला कोणता वार असेल? आता 2016 ला 4 ने भाग जातो म्हणून हे लीप इयर आहे. मग लीप वर्षात वर्षाची सुरुवात झालेली 1 जानेवारीला बुधवार होता, तर 31 डिसेंबरलाही बुधवार असेल. सोपे सूत्र आहे. नॉन लीप वर्षात आपण लीप वर्षात पाहिलं सारखा असतो, वर्षाचा पहिल्या तारखेचा आणि शेवटच्या तारखेचा वार. नॉन लीप वर्ष असेल म्हणजे 4 ने भाग जाणार नाही असे वर्ष, त्या वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच्या लगतच्या येणाऱ्या वाराने त्या वर्षाचा शेवट होतो. म्हणजे 1 जानेवारी 2014 ला मंगळवार आहे,
तर 31 डिसेंबर 2014 ला कोणता वार असेल? आता मंगळवार लगतचा वार कोणता आहे? बुधवार. तर 31 डिसेंबर 2014 ला बुधवार असेल. एवढे सोपे नियम आहेत. ओके. आता तुम्ही कोणत्याही वर्षीचं कॅलेंडर घ्या. खालील तारखा समान वाराच्या असतात. म्हणजे कोणत्याही वर्षाचं कॅलेंडर घ्या. तुम्हाला 1 मे, 2 ऑक्टोबर आणि 25 डिसेंबर या तारखांच्या समान वाराच्या असतात. म्हणजे 1 मेला जर बुधवार असेल तर 2 ऑक्टोबरला बुधवार असेल, 25 डिसेंबरलाही बुधवार असेल. म्हणजे 1 मे, 2 ऑक्टोबर, 25 डिसेंबर समान वाराचे असतात. आता 1 मे, 2 ऑक्टोबर, 25 डिसेंबरचं झालं. याशिवाय खालील 3 तारखाही समान वाराच्या असतात. 1 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 5 सप्टेंबर आणि 14 नोव्हेंबर यांचाही वार समान असतो. तर या 7 तारखा लक्षात ठेवा. त्यांचा वार त्या वर्षामध्ये समान असतो. आता 1 मे, 2 ऑक्टोबर आणि 25 डिसेंबर या तारखांना जो वार असतो त्याचा पुढचा वार उजवीकडच्या 4ही तारखांना असतो. म्हणजे 1 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 14 नोव्हेंबर. म्हणजे याचा अर्थ काय? 1 मे, 2 ऑक्टोबर आणि 15 डिसेंबरला जर रविवार असेल तर त्याचा पुढचा वार आहे सोमवार. तर तो 1 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 14 नोव्हेंबरला असतो. एवढा सोपा नियम आहे. आता काही उदाहरणं बघूया. एके वर्षी गांधी जयंती शुक्रवारी आली तर त्या वर्षीचा बालदिन कधी? मागच्या पानावर आपण बघितलं की 1 मे, 2 ऑक्टोबर व 25 डिसेंबरला जो वार असतो त्याचा पुढचा वार 1 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 14 नोव्हेंबरला असतो. बालदिन 14 नोव्हेंबरला असतो. गांधी जयंती शुक्रवारी आली आहे. मग एक दिवस पुढे म्हणजे शनिवारी येईल बालदिवस. एवढं सोपं आहे. एके वर्षी शिक्षक दिन शनिवारी आला तर त्या वर्षीचा नाताळ कधी येईल? आपण मागच्या पानावर बघितलंय की 1 मे, 2 ऑक्टोबर, 25 डिसेंबरला जो वार असतो त्याच्या पुढचा वार 1 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 5 सप्टेंबर आणि 14 नोव्हेंबरला असतो. शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. शिक्षक दिन शनिवारी आलेला आहे. नाताळ त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी असेल. आता एके वर्षी 15 ऑगस्ट शुक्रवारी आला तर त्या वर्षाचा शिक्षक दिन कधी येईल? मागच्या पानावर आपण बघितले की 1 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 14 नोव्हेंबरला एकच वार असतो. जर 15 ऑगस्ट शुक्रवारी आला असेल तर 5 सप्टेंबरला सुद्धा शुक्रवारच असेल. एकाच कॅलेंडर किंवा दिनदर्शिकेत 1 मे, 2 ऑगस्ट, 25 डिसेंबर तारखांना जो वार असतो त्याचा पुढचा वार 1 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 5 सप्टेंबर आणि 14 नोव्हेंबरला असतो. हे लक्षात ठेवा. पुढच्या वर्षीचा पुढचा वार व मागच्या वर्षीचा मागचा वार काढणे. पुढच्या वर्षीचा पुढचा वार व मागच्या वर्षीचा मागचा वार. आता पुढच्या वर्षीचा पुढचा वार व मागच्या वर्षीचा मागचा वार हा पुढच्या लगतचा वार येतो. ओके. जर लीप वर्ष असेल म्हणजे फेब्रुवारीत 29 दिवस असतील तर मागच्या व पुढच्या वर्षीच्या वारासाठी एक वार गाळून मागचा किंवा पुढचा वार घ्यावा. आता उदाहरण बघूया. 31 डिसेंबर 2014 रोजी बुधवार आहे. तर 31 डिसेंबर 2015 ला कोणता वार असेल? आता हे लीप इयर नाहीये त्यामुळे लगतचा वार असेल. 31 डिसेंबर 2014 ला बुधवार होता तर 31 डिसेंबर 2015 ला गुरुवार येईल. 1 मार्च 2016 रोजी मंगळवार आहे. तर 1 मार्च 2017 ला कोणता वार येईल? आता इथं जरी 2016 लीप इयर असलं पण आपण सुरुवात मार्च पासून करत आहे त्यामुळे लीप इयरचा नियम लागू होणार नाही. कारण आपण मार्च पासून मोजतोय. जर 1 मार्च 2016 ला मंगळवार असेल तर एक दिवस पुढे म्हणजे 1 मार्च 2017 ला बुधवार येईल. आता लीप वर्षाचं उदाहरण घेऊया. 15 ऑगस्ट 2000 रोजी मंगळवार आहे.
तर 15 ऑगस्ट 1999 रोजी कोणता वार होता? 2000 हे लीप इयर असल्यामुळे वरील नियमानुसार एक वार गाळून घ्यावा लागेल. 15 ऑगस्ट 2000 ला मंगळवार होता. मंगळवार मध्ये सोमवार गाळल्यानंतर रविवार येतो, म्हणजेच 15 ऑगस्ट 1999 ला रविवार असेल. आता काही आणखी सोपे नियम. 28 दिवसाचा जर फेब्रुवारी महिना असला तर त्याच तारखेला पुढील महिन्यात म्हणजे मार्च मध्ये तोच वार येतो. आता उदाहरण घ्या, 1 फेब्रुवारी 2015 ला रविवार आहे, तर 1 मार्च 2015 ला कोणता वार असेल? बघा, तारीख सारखीच आहे, 1 फेब्रुवारी 1 मार्च. 1 फेब्रुवारीला रविवार. आता 2015 लीप वर्ष नाही, म्हणजे फेब्रुवारी 28 दिवसांचा आहे. मग वरील नियमानुसार 28 दिवसाच्या फेब्रुवारी महिन्यात फेब्रुवारीची जी तारीख आहे त्या तारखेला जो वार आहे तोच वार पुढच्या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यातल्या त्या तारखेला येतो. इथं 1 फेब्रुवारी 2015 ला रविवार आहे, तर 1 मार्च 2015 लाही तोच वार म्हणजे रविवार असेल. मात्र 29 दिवसाच्या फेब्रुवारी महिन्यात त्याच तारखेला पुढील महिन्यात म्हणजे मार्च मध्ये वार 1 दिवसाने पुढे जातो. आता हे लक्षात ठेवा, हे दोन्ही नियम फक्त फेब्रुवारी मार्च साठी लागू पडतात. आता 1 फेब्रुवारी 2016 रोजी मंगळवार आहे, तर 1 मार्च 2016 रोजी कोणता वार आहे? आता 2016च्या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस आहे, कारण लीप इयर आहे. मग एक वार पुढे येईल, म्हणजे 1 फेब्रुवारी 2016 ला जर सोमवार असेल तर एक वार पुढे म्हणून 1 मार्च 2016 ला मंगळवार येईल. आता आणखी दोन सोपे नियम. एखादा महिना 30 दिवसाचा असेल तर पुढच्या महिन्यात त्याच तारखेला वार 2 दिवसांनी पुढे जातो. उदाहरण घ्या, एप्रिल महिना 30 चा असतो, 14 एप्रिल 2015 ला मंगळवार आहे, तर 14 मे 2015 ला कोणता वार असेल? नियम काय आहे? नियम महिना 30 दिवसाचा, एप्रिल 30 दिवसाचा आहे आणि 14 एप्रिलला मंगळवार आहे, तर मग 14 मे ला कोणता वार असेल? तो 2 दिवसांनी पुढे ढकलायचा. 14 एप्रिल 15 ला मंगळवार आहे, तो 2 दिवसांनी पुढे दिला म्हणजे बुधवार आणि गुरुवार, म्हणजे 14 मे 2015 ला गुरुवार असेल. आलं लक्षात? 30 महिन्याचा दिवस असेल तर. मात्र महिना 31 दिवसाचा असेल तर पुढच्या महिन्यात त्याच तारखेला वार 3 दिवसांनी पुढे जातो. म्हणजे 30 दिवसाच्या महिन्यामध्ये त्याच तारखेला 2 दिवसांनी पुढे जातो. 31 दिवसाच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यात त्याच तारखेला 3 दिवसांनी पुढे जातो. उदाहरण घेऊया, 1 मे 2015 ला शुक्रवार आहे. मे मध्ये 31 दिवस असतात, तर 31 दिवसाचा नियम लागू होईल आणि 3 दिवसांनी पुढच्या महिन्यातला त्याच तारखेचा वार पुढे जाईल. तर 1 जून 2015 ला कोणता वार असेल? आता 1 मे 2015 ला शुक्रवार आहे, तर शुक्रवारच्या 3 दिवस पुढे म्हणजे शनिवार रविवार सोमवार, म्हणजे 1 जून 2015 ला सोमवार येईल. हे सोपे नियम लक्षात ठेवल्यास उदाहरणं सोडवणे अतिशय सोपे जाते. आता काही वेळेला विचारलं जातं की प्रत्येक महिन्यात 5 वेळा येणारे वार काढा. आता याचे काही नियम आहे. 28 दिवसाचा महिना असेल तर त्यात कोणताही वार 5 वेळा येत नाही, हे लक्षात ठेवा. जर प्रश्न 28 दिवसाचा असेल म्हणजे महिना 28 दिवसाचा, फेब्रुवारी नॉन लीप इयर असेल तर त्यात कोणताही वार 5 वेळा येत नाही. मात्र महिना 29 दिवसाचा असेल म्हणजे लीप इयर असेल तर फक्त 1 तारखेला जो वार असतो फेब्रुवारीच्या तो 5 वेळा येतो. महिना 30 दिवसाचा असेल तर 1 व 2 तारखेचे वार 5 वेळा येतात आणि महिना 31 दिवसाचा असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात, हे लक्षात ठेवायचे. तर उदाहरण बघूया. 18 फेब्रुवारी 2014 ला बुधवार आहे. 18 फेब्रुवारी 2014 ला तर कोणता वार या महिन्यात 5 वेळा येईल? आता
फेब्रुवारी 2014 मध्ये 28 दिवस आहे. 28 दिवसाच्या फेब्रुवारी महिन्यात कोणताही वार 5 वेळा येत नाही. त्यामुळे याचे उत्तर आहे कोणताही वार 5 वेळा येणार नाही, कारण 2014चा फेब्रुवारी नॉन लीप असल्यामुळे 28 दिवसाचा आहे. आता दुसरं उदाहरण घेऊ. 15 फेब्रुवारी 2016 रोजी सोमवार आहे, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? आता 2016 हे लीप इयर आहे, म्हणजे त्यात 29 दिवस आहे. त्यामुळे 1 तारखेला जो वार आहे तो 5 वेळा येऊ शकतो. मग 1 तारखेचा वार काढून घ्यायचा. आपल्याला सूत्र माहित आहे. दिलेली तारीख 1, महिन्याचा सांकेतिक अंक 3, संदर्शक शेवटचे 2 अंक 2016 आहे म्हणून 16, संदर्शक संख्येच्या शेवटचे 2 अंक भागिले 4, 16 भागिले 4 4, सेंचुरी कोड 6, आणि हे लीप वर्ष असल्यामुळे वजा 1 करायचा, म्हणजे एकूण बेरीज 29 येते. 29 ला 7 ने भागायचं. 7 चोक 28, बाकी एक म्हणजे आपल्या टेबल नुसार सोमवार. म्हणजे सोमवार हा वार फेब्रुवारी 2016 मध्ये 5 वेळा येईल. लक्षात घ्या, पहिला वार काढावा लागतो आपल्याला. जर 29 दिवसाच्या याच्यामध्ये कोणता वार 5 वेळा येईल, तर 1 तारखेचा वार पहिल्यांदा असा काढावा लागतो. 5 सप्टेंबरला शुक्रवार आहे, त्या महिन्यात किती वार 5 वेळा येतील? आता आपण 30 आणि 31 दिवसांचं लॉजिक पाहिलेलं आहे. 5 सप्टेंबरला शुक्रवार आहे, त्या महिन्यात किती वार 5 वेळा येतील? 30 दिवसाच्या महिन्यात 2 वार 5 वेळा येतील. आता जर 5 सप्टेंबरला शुक्रवार आहे, सप्टेंबरला 30 दिवस आहे, तर मग पहिली स्टेप अशी असते, 1 सप्टेंबरला कोणता वार होता? जर 5 सप्टेंबरला शुक्रवार होता, तर 4 ला गुरुवार, 3 ला बुधवार, 2 ला मंगळवार, 1 ला सोमवार. म्हणजे दुसरी पायरी करायची. 30 दिवस म्हणजे 7 दिवसाचा 1 आठवडा, 7 चोक 28 अधिक 2 दिवस, म्हणजे महिन्याच्या पहिल्या 2 वारांना 5 वेळा येते. महिना सोमवार पासून सुरू होत असल्यामुळे 1 तारखेला सोमवार, 8 तारखेला सोमवार, 15 तारखेला सोमवार, 22 तारखेला सोमवार, 29 तारखेला सोमवार 5 वेळा येईल. तसंच मंगळवार 2 तारखेला मंगळवार, 9 तारखेला मंगळवार, 16, 23, 30 तारखेला मंगळवार. म्हणजे 30 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 आणि 2 तारखेला जो वार असतो तो 5 वेळा येतो. आता 31 महिन्याचा दिवस नियम 28 जानेवारीला रविवार आहे, लक्षात ठेवा. तर त्या महिन्यात किती वार 5 वेळा येते? पहिली पायरी असते 1 जानेवारीचं वार काढून घ्यायचं. इथं 28 जानेवारीला रविवार दिला आहे, जानेवारीला 31 दिवस आहे. मग तुम्ही मागे जाऊन 1 तारखेला 1 जानेवारीला सोमवार होता हे आरामात काढू शकता. 1 जानेवारीला सोमवार होता. 31 दिवसाचा नियम काय आहे? 31 दिवस म्हणजे 7 चोक 28, 4 आठवडे अधिक 3 दिवस. म्हणून 31 दिवसात पहिल्या 3 वारांना 3 वार 5 वेळा येतात. आता 1 जानेवारीला सोमवार आहे, 2 जानेवारीला मंगळवार आहे आणि 3 जानेवारीला बुधवार आहे. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार हे वार 5 वेळा येतील. तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे 4 वेळा येतील. आता एका वर्षात 53 वेळा येणारा वार कोणता? हाही प्रश्न असतो. आता जे वर्ष लीप नाहीये, नॉन लीप इयर आहे, 1 जानेवारीला असणारा वार एका वर्षात 53 वेळा येतो नॉन लीप वर्षासाठी. म्हणजे ज्याला 4 ने भाग जात नाही असं वर्ष. मात्र लीप वर्षात ज्या वर्षाला 4 ने भाग जातो, तर 1 व 2 जानेवारीला असणारा वार 53 वेळा येतो. म्हणजे नॉन लीप इयर मध्ये 1 तारखेचा 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो, तर लीप वर्षामध्ये 1 व 2 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. पायरी 1.
जानेवारी 1 आणि 2 चे वार प्रथम काढावे. उदाहरण 29 जानेवारी 2015 रोजी गुरुवार आहे, तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा येईल? आता पहिल्यांदा लीप आहे का नॉन लीप हे करून घ्यायचं. 2015 ला 4 ने भाग जात नाही म्हणून लॉंग इयर आहे, नॉन लीप इयर आहे. म्हणजे 1 जानेवारीचा वार 53 वेळा येईल. दिलेली तारीख काय आपल्याला 29. महिन्याचा सांकेतिक अंक किती आहे? 0. सनदर्शक संख्येचे शेवटचे 2 अंक किती आहे? 15. सनदर्शक संख्येचे शेवटचे 2 अंक भागिले 4 म्हणजे 15 भागिले 4, 4 त्रिक 12 म्हणजे 3 घ्यायचा. सेंचुरी कोड 6 आहे शतकाचा आणि लीप ऍडजस्टमेंट नाहीये कारण नॉन लीप इयर आहे. एकूण बेरीज येते 53. 53 ला 7 ने भागायचं. 7 7 49. बाकी उरली 4. बाकी 4 म्हणजे गुरुवार, म्हणजे 1 जानेवारीला गुरुवार होता. नॉन लीप इयर असल्यामुळे 1 जानेवारीचा वार गुरुवार 53 वेळा येईल. आता पुढचा बघूया. 26 जानेवारी 2016 रोजी मंगळवार आहे, तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा येईल? पहिल्याप्रमाणे 1 जानेवारीचा वार शोधायचा प्रत्येक वेळेस. 1 जानेवारीचा वार बरोबर दिलेल्या तारखेचा वार वजा तारीख वजा 1/7. 1 जानेवारीचा वार बरोबर 26 जानेवारीला त्यांनी दिलेला आहे मंगळवार आणि तारीख दिलेली आहे 26. म्हणून तारीख 26 मधून 1 वजा केला तर 25 आणि 25/7 केला 7 त्रिक 21 म्हणजे बाकी 4. म्हणजेच 1 जानेवारी हा मंगळवारच्या 4 दिवस आधी असेल. मंगळवारच्या 4 दिवस आधी म्हणजे सोमवार, रविवार, शनिवार, शुक्रवार. म्हणजेच 1 जानेवारी 2016 ला शुक्रवार असेल. पुढची पायरी आहे सामान्य वर्ष आहे की आधी वर्ष आहे, लीप इयर आहे की नॉन लीप इयर आहे. 2016 हे आधी वर्ष आहे, लीप इयर आहे कारण 4 ने पूर्ण भाग जातो, 100 ने भाग जातो, म्हणून या वर्षात 366 दिवस आहे. 366 दिवस म्हणजे 52 आठवडे अधिक 2 दिवस. म्हणून 1 जानेवारीचा वार त्याच्याही पुढे वार 53 वेळा येतात. 1 जानेवारीचा वार शुक्रवार, पुढील वार शनिवार, हे 2 वार 53 वेळा या वर्षात येतील. आता काही उदाहरण. महाराष्ट्र दिनाची स्थापना कोणत्या दिवशी झाली? आपल्याला माहित आहे 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तर त्या दिवशीचा वार काढूया. मग फॉर्म्युला वापरूया. दिलेली तारीख 1, मे महिन्याचा सांकेतिक अंक 2, शेवटचे 2 अंक 60, सनदर्शक संख्येच्या शेवटच्या 2 अंकाला 4 ने भागायचं, 60/4 15, शतकाचा कोड 6, नॉन लीप इयर चा 0, लीप ऍडजस्टमेंट. एकूण बेरीज येते 84, 12 7 84, बाकी 0. 0 म्हणजे रविवार, म्हणजे 1 मे 1960 ला रविवार होता. अजून एक उदाहरण घेऊ. 15 ऑगस्ट 2017 ला कोणता वार होता? दिलेली तारीख 15, ऑगस्टचा संकेतांक 2, शेवटचे 2 अंक 17, नंतर 17/4 म्हणजे 4, 2000 सिरीज मध्ये आहे म्हणून शतकाचा कोड 6, लीप ऍडजस्टमेंट नाहीये इथं म्हणून 0. एकूण बेरीज होते 44. 44 ला 7 ने भागितलं, 7 सकम 42, बाकी 2. 2 म्हणजे मंगळवार, म्हणजे 15 ऑगस्ट 2017 ला मंगळवार होत. आता सांकेतिक अंकावर आधारित एक उदाहरण विचारलंय. ऑक्टोबर 2014 चा सांकेतिक अंक 2 आहे, तर 25 ऑक्टोबर रोजी कोणता वार असेल? आता सांकेतिक अंकावरून वार जर काढायचे असेल तर सूत्र माहित आहे. दिलेली तारीख अधिक सांकेतिक अंक भागिले 7 आणि जी बाकी येईल त्या बाकीहून वार शोधायचा. आता इथं आपल्याला दिलेली तारीख आहे 25 ऑक्टोबर. त्याच्यामध्ये सांकेतिक अंक ऑक्टोबरचा 2 मिळवायचा. 25 अधिक 2 झाले 7 आणि त्याला 7 ने भागायचं.
27ला जर 7ने भागितलं तर 7त्रिक 21, बाकी राहता 6. बाकी जर 6 असली तर शनिवार, म्हणजे 25 ऑक्टोबर 2014ला शनिवार होता. आता हे लक्षात ठेवा, आपल्याला हे 6 म्हणजे शनिवार, 0 म्हणजे रविवार, 1 म्हणजे सोमवार, हे सगळे टेबल पाठ असले पाहिजे. तर अजून एक सूत्र नव्या प्रकारचं, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी 2 तारीख आहे, तर त्याच वर्षातील नाताळ कोणत्या वारी? आता इथं सूत्र आहे, नवीन तारखेचा वार बरोबर सुरुवातीचा वार अधिक दिवसाचा फरक भागिले 7. आता 2 नोव्हेंबरला रविवार आहे आणि 1 नोव्हेंबरला मग शनिवार असेल. ओके. आता नोव्हेंबर ते डिसेंबर, नोव्हेंबर मध्ये किती दिवस आहे? 30. 30ला 7ने भागायचं, 7 चोक 28, बाकी 2, म्हणजे 2 म्हणजे 1 डिसेंबरला सोमवारी येईल. आता नाताळ कधी येतो? 25ला. 25 मधून 1 वजा करायचा म्हणजे 24, आणि 24ला 7ने भागायचं, 7त्रिक 21, बाकी 3. मग 25 डिसेंबर, 1 डिसेंबरला आला सोमवार, त्यात 3 मिळवायचे, मंगळवार, बुधवार, गुरुवार, म्हणजे 25 डिसेंबरला गुरुवार असेल. दोन 2016चा प्रजासत्ताक दिन मंगळवारी आहे, तर 2017चा प्रजासत्ताक दिनी कोणता वार असेल? आता 26 जानेवारी 2000 ते 26 जानेवारी 2017 किती होतं? 1 वर्ष. पण 2016 हे लीप इयर आहे, 4ने भाग जातो, म्हणजे या 1 वर्षामध्ये 2 तारखामध्ये एकूण दिवस किती आहे? 366. मग नवीन वार बरोबर जुना वार प्लस दिवसाचा फरक भागिले 7, म्हणजे 366 भागिले 7 52 येतं, आणि बाकी 2 उरते. म्हणजे मंगळवारी जर 2016ला प्रजासत्ताक दिन होता, त्याच्या 2 दिवसांनी पुढे म्हणजे बुधवार आणि गुरुवार, गुरुवारी 2017ला प्रजासत्ताक दिन असेल. मागचे नियम लक्षात ठेवून आपण हे उदाहरण सोडवतोय. आता अजून एक ट्रिक लक्षात ठेवा, त्याच तारखेचा म्हणजे 1 तारीख, 2 तारीख, 3, त्याच तारखेचा पुढील वर्षाचा वार शोधायचा. म्हणजे 2015चा आणि 2015च्या वारावरून 2016चा पुढचा वार शोधायचा. यात 2 नियम आहे. सामान्य वर्ष असतील, म्हणजे नॉन लीप इयर असेल, त्यात 365 दिवस असेल तर वार 1 दिवसाने पुढे जातो, आणि लीप इयर असेल म्हणजे 360 दिवस असतील वर्षात, तर वार 2 दिवसाने पुढे जातो. आता इथं उदाहरण घ्या, 26 जानेवारी 2016ला मंगळवार आहे. आता 2016 हे लीप वर्ष आहे, म्हणजे 26 जानेवारी 2017चा वार 2 दिवसांनी पुढे जाईल 366 दिवसाच्या नियमानुसार. मंगळवार नंतर 2 दिवस म्हणजे बुधवार आणि गुरुवार, म्हणजे 26 जानेवारी 2017ला गुरुवार असेल. एके वर्षी गांधी जयंती गुरुवारी आली. परत आधीच्या जे फॉर्म्युले सांगितले त्यावरचा प्रश्न आहे. तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कधी? आता माहित आहे गांधी जयंती कधी असते? 2 ऑक्टोबरला. 2 ऑक्टोबर गांधी जयंती गुरुवारला आली आहे, आणि त्यांनी विचारलंय 15 ऑगस्टला कोणत्या वारी असेल? आता हे सूत्रानुसारही सोडता येतं किंवा दिवसानुसारही सोडता येतं. पहिल्यांदा मग काय करायचं, फटक्यात 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर मधले दिवस काढायचे. म्हणजे आता 15 ऑगस्ट आहे, मग ऑगस्ट मध्ये उरले दिवस किती? 31 दिवसांचा ऑगस्ट, 31 मधून 15 गेले म्हणजे ऑगस्टचे 16 उरले, सप्टेंबरचे 30, आणि ऑक्टोबरचे आहे 2. मग एकूण दिवसाचा फरक किती झाला? 16 अधिक 30 अधिक 2, 48 दिवस. आणि मग या 48 दिवसांनी 7ला भागायचं, 7 सकम 42, बाकी 6. म्हणजेच 2 ऑक्टोबर हा 15 ऑगस्टच्या 6 दिवसानंतर येतो. आपल्याला उलट म्हणजे
15 ऑगस्टचा वार हवा आहे, कारण त्यांनी गांधी जयंती गुरुवारी दिली आहे, म्हणजे आपल्याला उलट 6 यावं लागेल. मग गुरुवार पासून 6 उलट जा. जर 2 ऑक्टोबरला गुरुवार होता तर एक दिवस मागे गेला तर बुधवार, 2 दिवस मंगळवार, 3 दिवस सोमवार, 4 दिवस रविवार, 5 दिवस शनिवार आणि 6 दिवस शुक्रवार. म्हणून शुक्रवार असेल 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. मागच्या स्लाइडवर पाहिलेलं उदाहरण असंही सोडवता येतं. आपल्याला हवा असलेला वार बरोबर दिलेला वार वजा दिवसाचा फरक भागिले 7. आता 2 ऑक्टोबर आणि 15 ऑगस्ट मध्ये 48 दिवसाचा फरक आहे. 48 भागिले 7, 7 सकम 42, बाकी 6. गुरुवारी 2 ऑक्टोबर गुरुवारी 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. तर 6 दिवसाच्या फरकाने जर तुम्ही बघितलं तर 15 ऑगस्टला शुक्रवार असेल. म्हणजे याही रीतीने आपल्याला हे उत्तर काढता येईल. पर्यावरण दिन गुरुवारी येत असेल तर त्याच वर्षाचा बालदिन कधी येईल? आपल्याला माहित आहे पर्यावरण दिन 5 जूनला असतो, बालदिन 14 नोव्हेंबर नेहरूंचा जन्मदिवस. मग यांच्यातला फरक काढायचा. जूनचे उरलेले किती? 30चा महिना, 30 मधून 5 गेले, 25 दिवस उरलेले. जुलैचे 31, ऑगस्टचे 31, सप्टेंबरचे 30, ऑक्टोबरचे 31, नोव्हेंबर 14, हे सगळे ऍड करा. एकूण 162 दिवस होतात 5 जून पासून 14 नोव्हेंबर पर्यंत. 162 ला 7 ने भागितलं तर 23 आणि बाकी 1 येते. म्हणून पर्यावरण जर गुरुवारी येत असला तर गुरुवार मध्ये 1 मिळवावं लागेल, म्हणजे शुक्रवार हे बाल दिनाचा दिवस हा शुक्रवार असेल. आता हेच उदाहरण आपण वेगळ्या रीतीने मांडलेलं आहे. इथं 23 दिवस आणि बाकी 1 आल्यानंतर म्हणजे 5 जून नंतर 162 दिवसांनी वार 1 दिवसाने पुढे जाईल. 5 जूनला गुरुवार आहे म्हणून 1 दिवसाने तो पुढे जाईल शुक्रवार. म्हणजे दोन्ही मेथडने उत्तर सेम येतं. 31 डिसेंबर 2012 ला सोमवार होता, तर त्या वर्षात कोणते वार 53 वेळा येतील? आता 1 जानेवारी असलेला वार एका वर्षात 53 वेळा येतो नॉन लीप वर्षात, आणि लीप वर्षामध्ये 1 व 2 जानेवारीला असणारा वार 53 वेळा येतो. आता 2012 हे आधी वर्ष आहे का? हो, कारण 4 ने पूर्ण भागाने वर्ष आहे म्हणून हे आधी वर्ष आहे. म्हणजे 2012 मध्ये 366 दिवस आहे, म्हणजेच 52 आठवडे अधिक 2 दिवस. याचा अर्थ 2 वार 53 वेळा येतील. मग आपण 1 जानेवारीला कोणता वार होता ते शोधायचा. 31 डिसेंबर ला सोमवार होता. 31 डिसेंबर 2012 ला सोमवार होता. 31 डिसेंबर हा 1 जानेवारी पासून 365 दिवसांनी येतो, कारण 366 दिवस आहे टोटल. शेवटचा दिवस 31 डिसेंबर म्हणजे 366, म्हणून 365चा डिफरन्स आहे. 365 ला 7 ने भागितलं म्हणजे 52 आणि बाकी 1 उरते. डिसेंबरचा वार 1 जानेवारीच्या वारापेक्षा 1 दिवस पुढे असतो, म्हणून 1 जानेवारी सोमवारच्या 1 दिवस मागे, म्हणजे रविवार आणि सोमवार हे 2 दिवस 53 वेळा येतील. हा प्रश्न बऱ्याच वेळा आलाय. 29 फेब्रुवारी 1976 ला जन्म असलेल्या शतायुषी माणसाच्या आयुष्यात तारखेने किती दिवस येतील? हा प्रश्न लीप इयर आणि 29 फेब्रुवारी या संकल्पनेवर आधारित आहे. जन्मतारीख दिली 29 फेब्रुवारी 1976. आयुष्य दिलंय शतायुषी म्हणजे 100 वर्ष. ओके. आता मग आपण यात कालावधीत 1976 ते 100 वर्ष म्हणजे 2076. 1976 ते 2076 मध्ये किती वेळा लीप इयर येतं ते काढूया. मग 2076 वजा 1976 भागिले 4 अधिक 1
बरोबर 100 भागिले 4 अधिक 1 म्हणजे 25 अधिक 1 इक्वल टू 26. म्हणजे या कालावधीत 29 फेब्रुवारी 26 वेळा येतो. यापैकी 1976 त्याचा जन्मदिवस आहे आणि 2076 100वा वाढदिवस आहे. म्हणून तारखेने 29 फेब्रुवारीला त्याचे 100 वर्षात साजरे होणारे वाढदिवस 26 येतात. कृपया हे उदाहरण लक्षात ठेवा. आता हा एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. 2 वर्ष दिलेले असतील त्यांच्यामध्ये किती लीप वर्ष आहे? फॉर्म्युला अवघड नाहीये. जर क्रमाने तो लक्षात ठेवला. फॉर्म्युला असा आहे, सुरुवातीचे वर्ष ए, शेवटचे वर्ष बी. मग फॉर्म्युला असा आहे, बी ला 4 ने भागायचं वजा बी ला 100 ने भागायचं प्लस बी ला 400 ने भागायचं. ही एक संख्या येईल. वजा ए म्हणजे सुरुवातीचं वर्ष, ए वजा 1 त्याला 4 ने भागायचं वजा ए वजा 1 त्याला 100 ने भागायचं आणि त्यात अधिक ए वजा 1 ने 400 ला भागायचं. आता उदाहरण बघूया. 1976 ते 2076 यात किती अधिवर्ष किंवा लीप इयर आहे? म्हणजे इथं ए 1976 आहे, बी 2076 आहे. मग फॉर्म्युल्यामध्ये टाकूया 2076 भागिले 4 मायनस बी बाय 100 म्हणजे 2076 भागिले 100 अधिक बी बाय 400 म्हणजे 2076 भागिले 400. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग ए मायनस 1/4 1976 मायनस 1/4 प्लस 1976 मायनस 1/100 प्लस 1976 मायनस 1 भागिले 400. सरळीकरण करून घ्या. 504 वजा 478 26 म्हणजे 1976 ते 2076 या कालावधीत 26 लीप वर्ष आलेली आहे. सोपा पण वर्ग सी च्या परीक्षेत येणारा प्रश्न, रुजू होण्याची तारीख काढा. आता हा फार सोपा प्रश्न आहे. रुजू होण्याची तारीख किंवा घटनेची तारीख बरोबर दिलेली तारीख प्लस सुट्टीचे दिवस. उदाहरण, एक शिक्षक 15 सप्टेंबर पासून 10 दिवसाच्या सुट्टीवर गेले आहे, तर त्यांचा रुजू होण्याचा दिवस कोणता? सूत्र माहित आहे. रुजू होण्याचा दिवस बरोबर दिलेली तारीख किती आहे? 15 सप्टेंबर आणि सुट्टीचे दिवस किती आहे? 10. 15 अधिक 10 म्हणजे 25 सप्टेंबर. कारण शिक्षक 15 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 10 दिवस सुट्टीवर होते, म्हणून 25 सप्टेंबरला ते रुजू होते. हे सोपे प्रश्नही विचारले जातात. यामध्ये थोडासा फरक असणारा प्रश्न म्हणजे 17 मे पासून कॉलेजला 51 दिवसाची सुट्टी होती, तर कॉलेज कधी सुरू झाले? परत तोच फॉर्म्युला वापरायचा. दिलेली तारीख अधिक सुट्टीचे दिवस. 17 मे दिलेली तारीख आहे, त्यात 51 दिवसाची सुट्टी मिळवायची म्हणजे 68 मे ला रुजू होणार किंवा कॉलेज सुरू होणार. आता 68 मधून मे चे 31 दिवस वजा करायचे. 68 मधून 31 गेले, राहिले 37. मे नंतर येतो जून, मग 37 मधून जूनचे 3 दिवस वजा करायचे, राहिले म्हणजे 7. म्हणजे 7 जुलैला कॉलेज सुरू होईल. आता मी जे तुम्हाला बरेचसे उदाहरणं दाखवले, बऱ्याच वेळा सांकेतिक अंक, कोणत्या दिवशी कोणता वारचा टेबल, हे मला मुखोद्गत असल्यामुळे मी त्याला रेफर केलेलं नाही. परंतु आपल्याला हे टेबल आणि कोणत्या बाकीला कोणता वार हे मुखोद्गत करावं लागणार आहे, ज्याद्वारे आपल्याला हे प्रश्न सहज सोडवता येतील. कृपया हा चार्ट बघा. तसेच या सिरीज मध्ये दिलेले 40 वेगवेगळे फॉर्म्युले बघा. आपल्याला दिनदर्शिकेवरला कोणताही प्रश्न अगदी सहजरित्या सोडवता येईल. 1-2 वेळा प्रॅक्टिस करा या व्हिडिओची आणि आपण यामध्ये पारंगत व्हा. विद्याभारती पुणे, सेवन प्रकाश वाघ YouTube या चॅनेलद्वारे आपल्याला 2026च्या प्रिलिमसाठी हार्दिक शुभेच्छा.